गोंदिया जिल्ह्यात कथावाचक धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्यावरून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी करण्यात आलेल्या कथित वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ विविध संघटनांनी आंदोलन छेडले। कथावाचक धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता गोंदिया जिल्ह्यात उमटले आहेत। या वक्तव्याच्या निषेधार्थ शहरातील मनोहर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर विविध संघटनांनी आंदोलन करत धीरेंद्र शास्त्री यांच्या छायाचित्राला जोडे मारून निषेध व्यक्त केला। आंदोलनकर्त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, ओबीसी संघर्ष कृती समिती, छत्रपती शिवाजी महाराज मराठा समिती, कुणबी समाज तसेच सकल ओबीसी समाज आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असून त्यांच्याविषयी कोणतेही चुकीचे किंवा दिशाभूल करणारे विधान सहन केले जाणार नाही। शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत सर्वसमावेशक विचार ठेवला आणि सर्व समाज घटकांना न्याय दिला असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले। दरम्यान जयस्तंभ चौकात देखील आंदोलन करून धीरेंद्र शास्त्री यांच्या छायाचित्राला काळे फासण्यात आले आणि जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवप्रेमी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते। धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याविरोधात गोंदिया शहर, सालेकसा, आमगाव, डुग्गीपार, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत। संबंधितांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। जे 25 तारखेला नागपूर येथील RSSच्या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून धीरेंद्र शास्त्री आला होता आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन आमचे महाराष्ट्राचे आराध्य देवता आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाला मलिन करून त्यांचे छवी मलिन करण्याचे काम हे धीरेंद्र शास्त्री यांनी केले। त्यांनी म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे लढाई लढून थकून त्यांनी आपली जिरोटोप म्हणजे आपलं सगळं सिंहासन रामदास स्वामी यांच्या चरणाशी ठेवून आपलं म्हणजे संपूर्ण राजकीय पाठ त्याग करून निघून गेले। म्हणजे हे आमच्या राजांच्या बद्दल अपशब्द वापरून त्यांचा इतिहास मलिन करण्याचं काम या धीरेंद्र शास्त्रीने केलं। एवढं खोटं रेटून बोलून हे काम करणं म्हणजे गलिच्छ काम केलं आहे। याबद्दल आम्ही आमगावच्या वतीनं सर्व संघटना म्हणजे सर्व जे सकल समाज, बहुजन सकल समाज आहे त्यांच्या वतीनं आज आम्ही आमगावच्या पोलीस स्टेशन येतं त्याच्या विरुद्धात धीरेंद्र शास्त्रीच्या विरुद्धामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे। आज म्हणजे या जेव्हा मुख्यमंत्रीच्या समोर तो बोलत होता आणि मुख्यमंत्री साहेब ताडी वाजवून हसत होते, म्हणजे हे कुठंतरी आम्हाला आमच्या भावनेला ठेच पोहोचलेला आहे। जर एवढे मोठे मंत्री असून सुद्धा तुम्ही त्या धीरेंद्र शास्त्रीला 2 शब्द नाही बोलू शकत, तर ही आमच्या महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आणि निर्लज्जपणा म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो। प्रतिनिधी राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।